समाजकार्य महाविद्यालयात पर्यावरण प्रदूषण या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं। पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी या परिसंवादाचं औचित्य। समाजकार्य महाविद्यालयाच्या BMW भाग 1 मध्ये पर्यावरण प्रदूषणावर परिसंवाद घेण्यात आला। प्राचार्य डॉक्टर दिलीप काळे, मार्गदर्शक GJ माल्ला, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य भगत यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। पर्यावरण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी ही चर्चा घडवून आणण्यात आली। आज या BMW भाग 1 या वर्गाने पर्यावरण संरक्षण या विषयावर एक परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपले पेपर तयार करून त्यावर प्रेझेंटेशन केलं। प्रेझेंटेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं समाधान विद्यार्थ्यांनीच केलं। ज्या पेपर वाचक ग्रुप आहे त्यांनी या विषयावर विविध माध्यमांच्याद्वारे माहिती गोळा केली होती। याच्यामध्ये नेटचा उपयोग करण्यात आला, याच्यामध्ये विविध लायब्ररीमध्ये ग्रंथाचा उपयोग करण्यात आला आणि त्यावर प्रमुख वक्ते म्हणून त्यांचे जे समाधान व्हायचे राहिले असतील ते संपूर्ण समाधान या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे याच्यामध्ये करण्यात आले आहे। आणि संपूर्ण समाजकार्याचे विद्यार्थी असल्यामुळे आधुनिक काळात ज्या मानवाने आपल्या प्रगतीच्या मागे लागून जे पर्यावरण प्रदूषित केलेलं आहे याच्या संरक्षणासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांनी कसं कार्यरत व्हावं आणि आपल्या भागामध्ये हवा, जल या संदर्भात जे काही करता येईल त्यासंबंधी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये पाठवून या पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रमातून देण्यात आली। भीमशक्ती संघटनेने पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। अनुसूचित जाती जमातीच्या मतदारांना रस्त्यात अडवून उमेदवार डॉक्टर सुनील देशमुखांनी जातीय भावनेतून मारहाण व शिवीगाळ केली तेव्हा त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी भीमशक्तीची आहे। अनुसूचित जाती जमातीच्या मतदारांना रस्त्यात अडवून उमेदवार डॉक्टर सुनील देशमुखांनी त्यांना मारझोड शिवीगाळ केल्याप्रकरणी भीमशक्ती संघटनेनं पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। गाडगेनगर येथून मतदान करून घरी परत जात असलेल्या सोमेश दाभाडे व मोरेश्वर भलावी या दोघांना रस्त्यात अडवून त्यांना मारहाण केली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, सोमेश दाभाडेची फिर्याद नोंदवून घ्यावी। डॉक्टर सुनील देशमुख, चंदू बोमरे व इतर व पोलीस यांनी रस्त्यात अडवून धमक्या देणे, मारणे या गुन्ह्याची चौकशी करून कारवाई करावी। डॉक्टर देशमुखांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी आदी मागण्या भीमशक्ती संघटनेच्या आहेत। या सोमेश दाभाडे आणि भलावी हे आमच्याकडे काल आले, त्यांनी लिखित निवेदन दिलं। भीमशक्ती संघटना खडसे साहेब आणि आक्रमक संघटना ॲडव्होकेट सुनील गद्दी ते लोक स्वतः आले, भेटले, आम्हाला लिखित निवेदन दिलं। त्या लिखित निवेदनानुसार आम्हाला असं दिसून येते की आचारसंहितेचा भंग डॉक्टर सुनील देशमुख यांनी केला। मतदानाच्या दिवशी एका उमेदवाराने मतदात्याला मारहाण करणे ही दुर्दैवी घटना आहे आणि कायद्याला धरून नसल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल। दुसरं, यांची विचारपूस करून जाणून हेतूपूर्वक त्यांना असं म्हणणे की तुमची जात कशी आहे आणि तुम्ही असे पैसे खाता, त्यावरून हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा। त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये कोणी चंदू बोंबरे नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकावले, त्यांचा रिपोर्ट मागील पुढे करण्यासाठी त्यांना धमकी दिली आणि 2 मजुरी करणारे मुलं त्यांनी ते दबाव येणारच आहे, असं कसं येणार नाही। तर ज्यांनी या प्रकरणामध्ये मदत केली, त्यांच्यावर दबाव आणला, त्यांच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी आणि इतर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी असं निवेदन आम्ही माननीय पोलीस आयुक्तांना दिलं। त्यांनी आश्वासन दिलं। पाणी अडवा, पाणी जिरवा असा संदेश देऊन पाण्याचं महत्त्व जाणून घेण्याबाबत नेहमी जागरूकता निर्माण केली जाते। मात्र एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 2 टँकर पाणी वापरून शेवटी त्याने गाड्या धुण्यात आल्या व पाणी वाचवण्याच्या संदेशाचा धुव्वा उडवला गेला। एका प्रसिद्ध शाळेत मराठी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे। तेथे चित्रीकरणासाठी 2 टँकर पाणी मागवण्यात आलं। चित्रीकरणानंतर उर्वरित पाण्याने चक्क गाड्या धुण्यात आल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला। पाणी वाचवण्याच्या संदेशाचा धुव्वा उडवलेला येथे दिसून आला।
दीपावलीसाठी रंगरंगोटी स्वच्छता केली जाते, त्यामुळे घरातील टाकाऊ वस्तू टीन पाट बाहेर काढले जातात. भंगारवाल्यांना त्यांची विक्री केली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भंगारवाल्यांच्या गाड्या भरलेल्या दिसून येत आहेत. रस्तोरस्ती या गाड्या दिसत आहेत. घराघरात स्वच्छता साफसफाई होत असल्याने घरातील टाकाऊ वस्तू भंगार बाहेर पडत आहेत, त्यांची विक्री केली जाते आहे. भंगारवाल्यांच्या गाड्या भंगाराने खचाखच भरलेल्या दिसत आहेत. लाखो रुपयांचा भंगाराचा व्यवसाय होतो. दिवाळीत भंगारवाल्यांची ही दिवाळी असते. भाजी बाजारातील 6 क्रमांकाच्या शाळेजवळ पाटीपुरा रोहित्रा आहे. या रोहित्रावर दुरुस्तीचं काम करण्यात आलं. नवीन तारांची जोडणी करण्यात आली. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन येथे नवीन तारा टाकण्यात आल्या. शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत. तत्पूर्वी शाळांमधून दिवाळी साजरी करण्यात येते. आदर्श प्राथमिक शाळेत चिमुकल्यांनी नवीन कपडे घालून सजून धजून दिवाळी साजरी केली. रांगोळ्या रेखाटण्यात आल्या, पणत्या लावण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गटस्तरीय लोकनृत्य स्पर्धा घेण्यात आली. अमरावती गटाने लोकनृत्य सादर केलं. कामगार कल्याण अधिकारी वैशाली नवघरे, निरीक्षक रामेश्वर अळणे यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते. मी वैशाली उन्मेष नवघरे, कामगार कल्याण अधिकारी, गट कार्यालय अमरावती. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आज टाऊन हॉल येथे लोकनृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मंडळ सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम जोपासत असतं. या माध्यमातून एक लोकसंस्कृती जपण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे. लोकनृत्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कामगार आणि कामगार कुटुंबीय यांच्याकरता या स्पर्धा आयोजित केलेल्या असतात. तसंच इतरांनाही म्हणजे हौशी कलावंत जे आहे त्यांच्याकरता या स्पर्धा आम्ही सातत्याने आयोजित करतो. या स्पर्धेला जवळपास आज 20 वर्ष होत आलेले आहे. या स्पर्धा मंडळामार्फत चालू आहे. यामध्ये आज 8 संघांनी सहभाग घेतलेला आहे. स्थानिकमध्ये गांधी चौक, ललित कला भवन, शेगाव नाका, जुनी वस्ती, नवी वस्ती, बडनेरा. बाहेरगावचे 3 संघ माझ्याकडे आलेले आहेत. एक आहे धामणगाव, संभाजीनगर, अचलपूर आणि बिलानपुरा, अचलपूर, राधानगर, अमरावती अशा 8 संघांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. जवळपास 100 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. यांना एक स्टेज देण्याचं काम मंडळ नेहमी करत असतं आणि यामध्ये जो प्रथम येणारा संघ आहे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेकरता निवड केली जाते.
प्रलंबित मानधनाच्या मागणीसाठी व अन्य मागण्यांसाठी आयटकच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं प्रलंबित 4 महिन्यांचं मानधन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आयटकच्या वतीने बैठा सत्याग्रह करण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचं मानधन प्रलंबित आहे। तसंच प्रवास भत्त्याची देयकं सुद्धा प्रलंबित आहेत। प्रलंबित मानधन त्वरित अदा करण्यासाठी संघटनेनं बराच वेळा पत्रव्यवहार केला, मात्र उपयोग झाला नाही। मानधन अदा न केल्यामुळे कर्मचाऱ्यांची उपासमार होत आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। या आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही मानधन देण्यात आलं नाही। त्यामुळे नाईलाजास्तव बैठा सत्याग्रह करण्याचा निर्णय संघटनेने घेतल्याची भूमिका आयटकची आहे। मी BK जाधव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचा जिल्ह्याचा अध्यक्ष व राज्याचा उपाध्यक्ष आपल्यासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आपल्याला मी माहिती देतो। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे गेल्या 4 महिन्यापासून मानधन जूनपासून, काही ठिकाणी मेपासून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत थकीत आहे। आणि आम्ही त्यांना बरेचदा मानधनाविषयी त्यांच्याशी बोललो। एवढंच नाही, पुण्याचे आयुक्तासोबतसुद्धा बोललो। एवढं मागे मिनिस्टर आले त्यांच्यापर्यंतसुद्धा बोललो। इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलूनसुद्धा काही उपयोग झाला नाही। आणि मध्ये सुद्धा आंदोलनाची नोटीस दिली होती। परत आमचे TB 2 वर्षापासून प्रलंबित आहे, ते सुद्धा मात्र त्यांनी दिलेले नाही। आमचं म्हणणं आहे, दिवाळी जवळ आली, अद्यापही मानधन जर देत नाही तर दिवाळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। आणि एवढंच नाही तर दिवाळी जवळ आली, त्यांनी कसं हे करावं आणि हा समोर आमच्यासमोर प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन, धरणे आंदोलन, बैठा सत्याग्रह आज जर काही निकालच निघालं नाही तर मात्र आम्ही निश्चित 2 दिवसांनी, दिवाळीच्या 2 दिवसा अगोदर मात्र या ठिकाणी आम्ही बैठा सत्याग्रह करणार आहोत आणि निश्चित आम्ही या ठिकाणी जबरदस्त आंदोलन करणार आहोत। दुसरं गोष्ट, दिवाळी जवळ आली, आम्हाला भाऊबीज जे मिळते 1000 रुपये, आमची तो वाढ मागणीची होती, पण तो 1000चा सुद्धा GR आलेला नाही। अशा प्रकारचं एकंदरीत हे प्रशासन अत्यंत कामगार विरोधी आणि अधिकारचं सुद्धा एकंदरीत त्यांची जी भूमिका आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी जे उठवले पाहिजे त्यांनी केली नाही। आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आज या ठिकाणी बैठा सत्याग्रह आंदोलन आम्ही सुद्धा शिवसाहेबांना सुद्धा निवेदन देणार आहोत। त्यांना सांगणार आहोत, जर तुम्ही हे जर 2 दिवसात मानधन झालं नाही, जर आमचे TB 2-4 दिवसात झाले, दिवाळीच्या वक्त झाले नाही तर निश्चित रूपाने मात्र आम्ही या ठिकाणी आणखीन पुन्हा तुम्हाला धरणे आंदोलन, बैठा सत्याग्रह जे काही आम्हाला करता येईल तेवढं आंदोलन करू, अशा प्रकारचं आम्ही त्यांना सूचना देणार आहोत आणि घेतल्याशिवाय आम्ही राहणार। आता बघूया काही धार्मिक बातम्या। दीपावलीसाठी बाजारपेठ सजली आहे। प्रमुख चौकांमध्ये लक्ष्मीच्या मूर्त्या, दीपमाला, आकाश दिवे, फुलं, अत्तर, सुगंधी उठणे, पूजा साहित्य उपलब्ध आहे। तसंच विविध प्रकारच्या मिठाईही तयार आहेत। दीपावलीचं पर्व नजीक आहे, त्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे। शरदाच्या आल्हादकारक सुखदायक वातावरणात दीपावलीचा आनंद काही औरच। दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजनाचं पर्व मुख्य आहे, त्यासाठी लक्ष्मीच्या मूर्त्या बाजारपेठेत विक्रीला आहेत। कमळामध्ये आसनस्थ असलेली कमला आपल्या भक्तांना अभय देत आहे। अशा सुंदर आकर्षक मूर्त्या बाजारपेठेत विक्रीला आहेत। इरविन चौकातही मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीच्या मूर्ती विक्रीला आहेत। 100 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत लक्ष्मी मूर्तींची किंमत आहे। या मूर्त्या अहमदाबादवरून विक्रीला आल्या आहेत। मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांवर प्रशासनाची बंदी असतानाही त्या सर्रास विकल्या जात आहेत। दीपावली हा तेजाचा उत्सव, लक्ष लक्ष दीपांची आरास, सुखवी मोहवी नेत्रास, घरदार दीपावलीत प्रकाशमान होतात। तिमिराचा नाश करणारं असं हे पर्व, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पणत्यांची दुकानं सजली आहेत। विविध आकारांच्या, प्रकारच्या, रंगांच्या पणत्या, झुंबर दुकानात विक्रीला आहेत। अंगणापासून घरदार दीपावलीसाठी सजतं। अंगणात सुंदर रांगोळ्या रेखाटल्या जातात, त्यासाठी रंगांचे ढीकचे ढीक बाजारपेठेत विक्रीला आहेत। घराची सजावट करताना आकाश दिवे हा त्यातला महत्त्वाचा व आकर्षणाचा।
सुंदर सुंदर विविध रंगी विविध ढंगी आकाश दिवे बाजारपेठेत आहेत. दारं सजवण्यासाठी लागणारे तोरणं, प्लास्टिकच्या फुलांचे हार, मोत्यांचे हार यांची ही रेलचेल आहे. देवाला पूजेत अर्पण करण्यासाठी व घरादारात सुगंधाची बरसात करण्यासाठी सुगंधी द्रव्य, अत्तर, अष्टगंध यांनी ही दुकानं सजली आहेत. या सगळ्यांवर कळस चढवणारा तो प्रसाद, मिठाई, पेढे, बुंदीचे लाडू, मैसुरी पाक दुकानांमध्ये तयार आहे. घर सजवण्यासाठी लागणारी फुलं, फ्लॉवर पॉट यांची ही विक्री जोरावर आहे. कागदावरील लक्ष्मी, सरस्वती, गणपती यांची ही पूजा या पर्वात केली जाते, हेही दुकानात विक्रीला आहेत. दीपावलीच्या सुखद आनंददायी क्षणांची वाट आता सर्वांनाच आहे. वृत्त संकलन अशोकभाई जोशी यांचं. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. सिटी न्यूज करते मतमोजणीचं थेट प्रक्षेपण. 288 जागांची विश्लेषणासह माहिती. शहर, जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्रभराचे निकाल पहा थेट. रेल्वेच्या धक्क्याने इस्माचा मृत्यू. राजापेठ रेल्वे क्रॉसिंग नजीकची घटना. तब्बल 2 तासांनी पोचले राजापेठ पोलीस पंचनाम्यासाठी. बंदिवानांच्या कलेला प्रोत्साहन. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी तयार केल्या गृहोपयोगी वस्तू. स्टॉलला भेट देण्याचं अधीक्षकांचं आवाहन. ऑटो व 407 मध्ये धडक. 3 जण जखमी. ऑटोचीही झाली मोडतोड. दोन्ही वाहनांच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. नमस्कार.